हाय हॅलो नमस्कार. मी समीक्षा स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक मस्त अशा मिनी ब्लॉगमध्ये. ऑफिसभरची दिवसभरची कामं सर्व संपली होती आणि मी निघाली होती घरी जाण्यासाठी. आजचा ऑफिसचा दिवस तर संपला होता, परंतु दिवस ऑफिसचा जरी संपला होता तरी घरच्या कामांसाठी पुन्हा नव्याने सुरुवात होणार होती. तर अशा प्रकारे मी निघाली होती ऑफिसवरून घरी जाण्यासाठी. आणि घरी जाता जाता म्हटलं चला थोडीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर करावी. बाहेर तुम्ही बघू शकतात मस्त असं नेचर आहे, परंतु ह्या नेचरचा आनंद घ्यायला मिळतो कुठे? कारण ह्या ट्रॅफिकमध्ये इतकी गर्दी असते की कुठे ह्या साईडला की डावी लेफ्ट राईट कुठेही बघायला अजिबात टाईम नसतो. अशा प्रकारे ट्रॅफिकमधून मी रस्ता काढत घरी येऊन पोचली आणि लागली पुन्हा घरच्या कामांसाठी. तसं ऑफिसवरून घरी येताच माझ्या डोक्यात सर्व कामं चाललेली असतात आणि घरी वगैरे आली, फ्रेश वगैरे झाली आणि ही कामाला सुरुवात करण्यासाठी मी चालू केली. पप्पानी पीठ जे दळण होतं ते दळून आणलं होतं आणि ते मी डब्यात भरायला लागली होती, कारण त्या घरी घरघंटी आहे. त्या घरघंटीमध्ये दळण दळलं जातं आणि त्याच्यानंतर मी ते डब्यामध्ये व्यवस्थित भरून वगैरे ठेवलं, म्हणजे सकाळी तेवढं काम कमी होईल म्हणून. त्याच्यानंतर मी माझ्या पुन्हा जेवणाच्या कामासाठी लागली. जेवणात आज मस्त असा मच्छीचा बेत करायचा होता, म्हणून मस्त मी सांगितलं चला आज झणझणीत असं वाटण पण बनवूया आणि मच्छीचा असा बेत असा करूया. त्याचबरोबर आंब्याचा सीझन जरी सध्या संपलेला असला तरी मी पावसाळा चालू आहे, परंतु ही तोतापुरी आंबे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते खूप जास्त गोड लागतात. खूप मस्त असे कडक असतात आणि टेस्टी एकदम मस्त असे गोड लागतात. तर मी तो आज घेऊन आली होती आणि म्हटलं चला तेवढं पटकन फटाफट असं माझं जेवण जे होतं, वाटण जे मला लागणार होतं ते बनवून घेतलं आणि मी बाकीच्या कामासाठी लागली. वाटण बनवून घेतलं आणि मॅरिनेट करण्यासाठी मी मस्त असं ठेवून दिलं. त्याच्यानंतर मी सांगितलं पहिले ती सुरी जी होती, कारण कांदा कापलेला होता त्याच्यामुळे मी पहिले ती सुरी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर मस्त असा आंबा खाण्यासाठी घेतला होता. आधी आंबा खाला आणि मस्त असं आंबा लागतो, गोड असं लागतो. त्याच्यानंतर मी बाकीची जी कामं होती ती घेतली. त्याचबरोबर परवाची स्टडी वगैरे ही सर्व कामं तर मला होती, पण म्हटलं चला रोज स्टडीचं किती दाखवावं, परंतु मुलांची स्टडी असतात. ह्या सर्व कामं वर्किंग वुमनना करावी लागतात. घरची कामं असतात, त्याचबरोबर बाहेरची कामं असतात, ऑफिसची कामं. अशा प्रकारे आमचा दिवस जातो. वेळ कधी संपून जातो हे अजिबात कळत नाही. आणि मस्त असा बेत झाला होता. तर आजचा असा होता मिनी ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.